बघितलं बघितलं, 1.5 लाखाचे 2 लाख झाले. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकवर करू. कॅप्टन 50. येस येस, घे 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 घे. तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. मी हार लावतो. ये जिंकलो. मी देतो ना तुला पैसे उसने. कॅप्टन याला 10 लाख रुपये द्या. तुझ्या आईचे पैसे आहेत ना, ते नंतर फेडत बस. आधी जे माझे पैसे घेतलेत ना, ते मला परत कर. नशीब सावित्री आत्याने कोणाला काही सांगितलं नाही. तर काय झालं असतं ना, मी पण सांगू शकत नाही. पण मी हे मुद्दाम नाही करत आहे ना. माझी काय चूक आहे यात, सांग मला. घ्या चोराच्या उलट्या बोंबा. कोण चोर आणि काय उलट्या बोंबा? गप जरा, मीच सांगू तुला कोण चोर आणि काय बोंबा ते. काय प्रीतम किर्लोस्कर, हा शाण्या, तुझ्या मनात काय सुरू आहे ना माहिती आहे मला. अरे मी म्हणतोय चल आत्ताच जाऊ क्लबला, सगळे पैसे जिंकू आणि आईला परत करू. एक का डबल भाई. हा प्रीतम, अरे तुझ्या आई बाबांनी कष्टाने उभं केलेलं साम्राज्य आहे. अरे अशा मार्गाने पैसे कमावणार आहेस का तू आता? तुझ्या आई वडिलांनी किती मेहनतीने उभं केलं हे साम्राज्य माहिती आहे ना. असे पैसे नाही कमवायचे. बघ, वेळेपासून आणि माझ्यापासून काही लपून राहत नाही. हे बघा, मला खरंच माहित नाही की ते 50 लाख रुपये कुठे गेलेत. जेन्युइनली सांगतोय. आणि तू रे, तू म्हणतोस तुझ्यापासून काही लपून राहत नाही. हा, अरे मग तुला माहिती आहे ना, मी ही सिच्युएशन स्वतःहून ओढावून नाही घेतली आहे. मी अडकलो याच्यात. आणि तुला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे ना, मग हे सगळं व्हायच्या आधी का नाही येऊन सांगत रे? तुम्हाला आत्ता का येतोयस तू? हे सगळं व्हायच्या आधी येऊन सांगणं अपेक्षित आहे मला, कळलं? प्रीतम, अरे तू जेव्हा जेव्हा चुकीचं काहीतरी करतोस तेव्हा तेव्हा मी तुला योग्य ते संकेत देत असतो. त्यावेळेला तुझ्यावर हा हावी झालेला असतो ना, म्हणून तुला ते संकेत कळत नाही. आणि बघ, मी अजूनही तुला सांगतोय की ज्याला मेहनतीचं महत्त्व कळतं ना, त्यालाच नियतीचे संकेत कळतात. आणि मी दुसरा कोणी नाही आहे रे, मी तुझ्याच मनातला एक विचार आहे. तुझ्याकडून काही चुका होऊ नये म्हणून मी तुला संकेत देत असतो. ते तू समजलास तर ठीक, नाहीतर तू त्याच चुका परत करू नये म्हणूनही मी येऊन तुला सांगत असतो रे. बघ, आपल्याला आपल्या चुकांची फळं इथेच भोगायची. त्यामुळे काही चुकीचं करू नकोस प्रीतम. केवढं बोलतो रे हा, कसं ऐकतोस तू याचं एवढं? हे बघ, मी सांगतो 2 वाक्य. आजच्या आज क्लबला जाऊ, पैसे जिंकू, संपला विषय. अरे भाई विचार कर ना, आजच पैसे परत करता येतील आईला पण, क्लब मालकाला पण. विषय संपला भाई. नाही 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 प्रीतम, आहे बघ, मी तुला सांगतोय जी खूप वाईट फळं भोगावी लागतील तुला. याचा ऐकणार आहेस का तू? चल, किती बोर आहे. अरे माझं ऐक भाई, फन करत करत पैसे कमवू, काय बोलतो? चल ना. नाही प्रीतम, तू माझं ऐक, मी चांगलं सांगतोय तुला. याचं काय ऐकू नको, माझं ऐक तू, माझं ऐक. मी सांगतोय ना तुला, मी चांगल्यासाठी सांगतो. हा नाही रे, हा बोर आहे. तुझा विचार तू कर आता, तू ठरव काय करायचं ते. अरे मी थांबा 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 यार, थांबा जरा थांबा. मला विचार करू दे. मला आता तुमची गरज नाहीये. मला जरा शांतता, मला स्पेस हवा. माझा जरा थांबा प्लीज. जरा थांबा थांबा. रीता, रिलॅक्स रिलॅक्स.
काय तू ठीक आहेस ना? हा हा मी ठीक आहे. अरे पण तू इथे काय? प्रीतम मी तुला तो नेकलेस घेताना बघितलं होतं. पण तू तो का घेतलास आणि परत कधी येऊन ठेवलास हे मला नाही माहित. मी विचारणारही नाही. पण मला खात्री आहे की यापुढे तू काही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीस. काका मी तुला प्रॉमिस करतो यापुढे मी कधीच काही चुकीचं वागणार नाही. थोडा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आता तू प्रॉमिस केलंय तर काळजी नको करूस. मी वहिनींना काही सांगणार नाही. शुअर तू ठीक आहेस? हा अरे मी ठीक आहे, मी ठीक आहे. मी काकीचा नेकलेस जरी परत मिळवला असला तरी पण अजून त्या क्लब मालकाचे 10 लाख आणि आईचे 50 लाख द्यायचेत मला. हे एवढं मोठं देणं मी कसं भागवणार आहे? मला आता काहीच मार्ग दिसत नाहीये. टेन्शन आलं यार या सगळ्याचं. काही करून या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय मला. आजची सगळ्यात मोठी बातमी. एका घरात कॉलेजच्या मुलांच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकले असून तिथून मोठ्या प्रमाणात ड्रग आणि नशिले पदार्थ जप्त केले आहेत. या कॉलेजमधील मुलांना ड्रग पुरवठा कोण करतो याचा शोध घेतला जात आहे आणि संबंधित पार्टीच्या दिवशी ज्याने ड्रग पुरवठा केलाय त्याचे CCTV फुटेज तपासले जात आहे.